शुभमन गिल. आले आले ना. कोण आलंय? नमस्कार. नमस्कार. आय एम कॉन्स्टेबल मोरे. काय समजले? कॉन्स्टेबल मोरे काय समजली? वेगळंच नाव आहे हो. पण मोरे काय समजली म्हणजे नेमके कुठले हो? काय समजली हो माझं नाव नाही आहे. माझं नाव मोरे आहे. काय समजली ही माझी स्टाईल आहे. काय समजली? अच्छा अच्छा, म्हणजे काय समजली हो? कळलंच नाही मला ते. काय? काय म्हणता बाकी? बाकी म्हणजे तुमचं कसं काय? छान, एकदम छान. कुलकर्णी मी नाही, तुमच्यात कोण मिशीवाला असेल ना? हा, एक आहे मिशीवाला, पण त्याला थोडी दाढी पण आहे. चालेल का? का बघू दुसरा फक्त मिशीवाला? हो का? आहेत ना दाढीवाले मिशीवाले, त्यांना बोलवा. काय म्हणजे कोण आलं? मिस्टरांना आले. आले कोण बघा. कोण आलं? मोरे आले. पोलीस. नमस्कार. हो हो, नमस्कार. हवालदार मोरे. हा नमस्कार. मी तुमचा कोर्टाचा समन्स घेऊन आलोय. कोर्टाचं समज? हो. कशाला? का? म्हणजे काय असतं? समन्स म्हणजे तुम्हाला माहिती नाही? नाही. कसं आहे म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केला असेल हा. किंवा कोर्टात तुमच्यावर कुणीतरी तक्रार केली असेल तर कोर्ट तुम्हाला बोलवून घेतं. त्याला समन्स म्हणतात का नाही? अच्छा अच्छा. हा. पण मी काही केलेलं नाहीये. नाही आता नाही सर काय केलं. मग? 15 वर्षापूर्वीची केस आहे. म्हणजे 2006 सालातली केस आहे यांच्यावर. 2006 म्हणजे अच्छा, तेव्हा तर लग्न केलं यांनी माझ्याशी. त्याच्यासाठी समान शिक्षा वगैरे नाही. नाही राहू द्या, ती मीच देते शिक्षा. मी जळते त्यांना भरपूर. खरं तर कोर्टानं यासाठी हिच्या वडिलांना समन्स पाठवायला हवा. का? अहो हिचं लग्न माझ्याशी लावून देऊन हे त्यांनी गुन्हा नाही का केला? विनोद करता बाय. नाही. आंबा जरा आदर झाला बाय ना. आणि ऑन ड्युटी हवालदारासमोर हिरू, तो पण मोरे हवालदारासमोर. नाही. डेंजर प्रकरण आहे. कोर्टाचा समन्स आला, उद्याच्या उद्या तुम्ही कोर्टात या. अहो पण साहेब मी खरंच काही केलेलं नाहीये. ओ काय केल्याशिवाय कोर्टानं समन्स पाठवलं नाही का तुम्हाला? एक मिनिट. हा? एकच मिनिट. हा, तुम्ही ते 15 दिवसांपूर्वी त्या ट्रॅफिक पोलिसला धक्का मारून पाडलं होतं ना रस्त्यावर, त्याच्यासाठी असेल. अगं काय बोलतेस तू? मला ऐकायला येतं त्यांच्याकडे माईक आहे. हा अहो, पण म्हणजे ट्रॅफिक हवालदाराला तुम्ही खड्ड्यात पाडला? नाही साहेब असं काही झालेलं नाही. एक मिनिट. खोटं बोलू नका. काय नाही म्हणतात. हा, मग? नाही ते विसरले असतील, पण मला लक्षात आहे. काय झालं माहितीये का, तो ना असा ट्रॅफिक हवालदार स्वतः त्याचा चालत होता बिचारा. अरे बाप. आम्ही 2 व्हीलर वर आलो ना मागे, हा, ते हा. खड्डा दिसला म्हणून त्यांनी असं बाजूनी घेतलं, हा. तर त्याला असं धक्का लागला हँडलचा. त्याने असं केलं, तेवढ्यात त्याच्या खिशात ना आमचा इंडिकेटरच अडकला हो. तो आपला पुढे पुढे आला. कुठून हात देत आहे? काय झालं माहितीये, तो इंडिकेटर अडकला. हा. पण तो तुटला म्हणून तो खड्ड्यात पडला माणूस. पोलीस तो बिचारा तुटला नसता इंडिकेटर तर आमच्या बरोबर फरफटत घरापर्यंत आला असता. माहितीये, म्हणजे तुम्ही ड्युटी हवालदाराला खड्ड्यात पाडला? नाही साहेब. ते पण युनिफॉर्म वर नाही साहेब. ऑन ड्युटी पाडला? नाही, अरे म्हणजे कांदा समजून तुम्ही कायदा असा कसा कसा कापला वाय. आणि मोरे हवालदाराला सांगता वाय कायदा शांत बसल. तुम्ही त्या हवालदारावर हल्ला केलेला आहे. नाही 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 हो, हो. साहेब, हल्ला काय म्हणताय तुम्ही? हल्ला नाही. मी सांगतो साहेब, हिचं ऐकू नका तुम्ही. नाही. काय झालं साहेब, आम्ही दोघं 2 व्हीलर वरनं चाललो होतो. बर. छान मूड मध्ये होतो. हा. म्हणजे असं दोघं लल्ला ला ला ला. गाणं ऑन ड्युटीला तुम्ही गाणं ऐकून दाखवता वाय? तुम्हाला काय वाटतं ऑन ड्युटी हवालदाराला गाणं येत नाही? अगं शालू झोका दे गो मैना. अगं शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसू नको मैना. उघडी नाही आणली रुसू नको मैना. शालू झोका दे गो मैना. क्या बात आहे साहेब. अच्छा. साहेब काय गाणं गाता तुम्ही. Thank you. अहो मी उभ्या आयुष्यात इतकं सुंदर नृत्य आणि गाणं ऐकलं नव्हतं. काय सांगता अहो, वाय? साहेब तुम्ही गात जाऊ मधनं हो. तर तुमचे पोलीस बँड असतात ना, हा, हा. त्यात गात जा तुम्ही. नाही तिकडे आधीमध्ये गातो ना असं हा, नाही. हा. पण सारखा शालू गातो ना त्याच्यामुळे ते लोक कंटाळ. पण मी कसं आमच्या गावची नाटकं असतात हा. ना त्याचा स्त्री पार्ट करतो. हो? हो तुम्ही फक्त मला डायलॉग द्या. बर. सगळी सामुग्री माझी स्वतःची आहे कारण. नाही काही हरकत नाही.
आमच्याकडे काही कार्यक्रम असेल ना हा. तर आम्ही तुम्हालाच बोलवतो. नक्की बोल नक्की बोलवणार. चालेल. तेवढं जरा मानधनाचं तेवढं पैसे सकट बोलवणार. काय मानधन भेटल्याशिवाय कलाकार जगणार का? नाही बरोबर, नाही, पैसे बरोबर. सहित बोलवणार. फार वाईट परिस्थिती आहे हो काय कलाकार माहिती काय चला करणार? येतो या 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 साहेब, या. अहो साहेब कुठे चालला ते ट्रॅफिक पोलिसाला पाडलं ना. गपना जरा तू. काय घाबरा डोमेस्टिक व्हायलन्स नाही पाहिजे इथं. डोमेस्टिक असा शब्द आहे तो साहेब. डोमेस्टिक. हा. दुटी हवालदारच्या चुका काढतोस तू नाही चुका नाही. केलास तुला आता मी पोहोचवला हा तुला समन्स आला उद्या तुला कोर्टात यायचं आहे. अहो साहेब पण हे कसलं समन्स आहे मला सांगा तरी. अहो, मला कसं माहिती असेल त्याच्यात काहीतरी लिहिलेलं असेल ना. अहो साहेब ऐका मी सांगतो तुम्हाला काय झालं हिचं तुम्ही काही लक्षात घेऊ नका. नाही. मी सांगतो काय आलं आम्ही दोघं टू व्हीलर वरनं जात होतो बर. आणि रस्त्यात खड्डा आला. बर. काय माहितीये मला तो खड्डा दिसला कारण माझ्या गाडीला लाईट होता. हा. त्या साहेबाला तो खड्डा दिसला नाही कारण त्याला लाईट नव्हता. नाही, काय नव्हता होते त्याच्याकडे टॉर्च नाही नाही बॅटरी असते आमच्याकडे हा, याला समजू नको नाही आम्हाला. साहेब बरोबर आहे मला तेच सांगायचं हिला फक्त असं वाटलंय हा. की माझ्यामुळं ते खड्ड्यात पडले. काय वाटलं काय नाही, साहेब मी या डोळ्यांनी स्वतः बघितलं यांनी पाडलं त्यांना. एक नंबर पुरावा सापडलेला आहे. आ. म्हणजे तुम्ही खरोखरचा गुन्हेगार आहो वालसाड्यानो. आता मला लाभागा लापायचा नाही पलायचा नाही. वहिनीनू हा. उद्याच्या उद्या तुम्ही यांच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला या. साक्ष म्हणजे ते असं कटकऱ्यामध्ये उभं राहून जोई काही सच काही ते करायचं. बरोबर फक्त क्लिअर बोलायचं तिथं फंबल मारायचं. अगं हे मी येईन. हा, हा. अगं, काय येईन गप्पा बसा तुम्ही कुठे घेऊन जात नाही मला. ते मोरे नेतात तर मी जाणार चल, त्यांच्याबरोबर. चल, आपण चला, जाऊ. आपण जाऊ. इकडे अगं अगं बेंटोक बाई ते माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला तुला घेऊन जात आहेत. हा तू नवरा आहे ना मी तुझा. हा नवरा आहे ना. इच्छा जरी नसली तरी आपली असे 7 फेरी घेऊन लग्न झाले की नाही नवरा आहे की नाही? हा तू तू माझ्या विरुद्ध साक्ष देणार आहेस जाणार आहेस कोर्टात. काय वहिनी नाही, तुम्ही भारताच्या नागरिक आहो. भारताच्या नागरिक आहो तुम्ही. घाबरू नका साक्षी त्याला घाबरायचं नाही तुम्ही. मला माझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. मी तसंही मला खूप इच्छा होती त्या कटघरात उभं राहून ते करायची. मी जोई बोई सच बोएंगी सच कोई अक्कू नहीं खोलेंगी. फक्त क्लिअर बोला फंबल नको. आणि मी अजिबात साक्ष फिरवणार वगैरे नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा खरे आहे मी माहेरची. खोटं बोलत नाही आम्ही. मोठी शानी ही. अहो साहेब हे कसले खरे एक जात सगळे खोटेच साहेब यांच्यात. खोटे म्हणजे अहो लग्नावेळी माझ्याशी खोटं बोलून मला फसवून हिचं लग्न माझ्या बरोबर लावून दिलं. काय सांगता बाई का? मला हिचा बाप काय म्हणाला माहितीये काय मुलगी चाणाक्ष आहे हा. बुद्धिमान आहे वाव. चतुर आहे. आहेच. हा आणि असं सगळं सांगून हिच्या बापानं बिनतारेचं बुलबुल माझ्या गळ्यात मारलं. वहिनी, तुमच्या बापाचा चुकलेला आहे. हो तारा नसलेला बुलबुल काय देता यांना तर वाजवणार काय मला सांगा ना. तारा नको त्या बुलबुलला. काय आहे तुम्हाला एक काम करा हा. दादर माहिती तुम्हाला दादर माहिती आता ब्रिज वर गेलो का नाही हा. तिथं फुल मार्केट आहे. फुल त्याच्या साईड असं लेफ्ट साईड गेलो की कबूतर खाना कबूतर तिथं हरिभाऊ बुलबुले आहेत. तर तारा लावून देतात का नाही म्हणजे गिटारला पण तारा लावतात. तुम्हाला काय सांगू वहिनी काय आहे माझी शिटी आहे ना 3 वेळा त्यांनी रिपेअर करून दिली नव्हती. एकच शिट्टी 3दा. 3 वेळाला रिपेअर करावी लागली. तुम्ही एक काम करा त्या तारवालीकडे जा आणि त्याला सांगा माझं नाव सांगा. तुम्ही डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे हवालदार मोरे नाव असं सांगितलं ना म्हणजे तुम्हाला 50% आणखी कमी मिळतील का नाही. चालेल. हा? तेवढं तारा लावून आपण घ्या. तारा लावून घेऊया अहो, तिथे साहेब, जाऊन. अहो, तुम्ही काय बोलताय काय बोलताय? काय तारा? बोलताय काय? हे म्हणजे तारा गिटार. अहो बुलबुल म्हणजे मी खरं बुलबुल असं म्हणालो नव्हतो. मग काय? मी जस्ट बोलताना एक आपलं रूपक कन्फ्युजन काय नाही रूपक वरून परत खूप वाढेल. वा 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 लावल्या वा. त्यामुळे नको रूपक नको साहेब. आलं ना अंगाशी आलं ना. हो आले आले अरे आले. वसाड्या हो, हो. हा बिना तारेचा बुलबुल घरात ठेवतोस हा त्या हवालदार तू खड्ड्यात पडलाय. हा. आता माझ्या हाताने हा सुटत नाहीये. हा. याला आयुष्यभरासाठी मी जेलमध्ये पाठवतो. चल एक मिनिट नाही, काय? जेलमध्ये पाठवतो ह्या माणसाला. आयुष्यभरासाठी आयुष्यभरासाठी ह्याला जेलमध्ये खडी फोडायला होतो का नाही बघा. अहो काय आयुष्यभरासाठी म्हणताय. हा, मग? आता काय काय आता करायचं? काय काय करायचं? आता काय आता काहीच करता येणार नाही. हा विचारणं मगाचपासून जे तू ओकत होतीस ना त्याच्या आधी करायला हवा होता. कळलं ना. आता ते मला घेऊन जाणार जेलमध्ये. आणि बरं आहे इथं तुझ्या निर्बुद्धपणापेक्षा जेलमध्ये जाऊन खडी फोडलेली बरी. हा साहेब तुम्ही मला न्या जेलमध्ये. चला चला नाही नाही नाही, असं नका ना करू. का? नका ना करू. अरे हा ड्रामा आता करून काहीच उपयोग नाहीये. ते आता मला नेणार. नाही, नाही, असं नका ना करू.
आपण एक काम करूया हा तुम्ही ना त्यांना धरून ठेवा हा. मी ना पटकन कांदा चिरायची सुरी घेऊन येते का कशासाठी छोटासा खून करू म्हणजे केसच नाही होणार हा, मी आणते सुरी, तुम्ही धरून ठेवा. तुमची बायको भिंतो काय अहो मग मगाचपासून तुम्हाला तेच सांगतोय साहेब वा. हा अहो ती दिवसभर घरी असते हा ते टीव्हीवर ना वेब सिरीज फिल्म्स आणि क्राईम स्टोरी सतत बघत असते अरे बापरे. आणि तेच ती खरं आयुष्य समजून बसते हो साहेब काय सांगू नाही तुम्हाला नाही मला खरंच तुमची दया येते पण हो. दया येणं जोगच झालंय एक काम करा हा. तो घराचा टीव्ही आहे ना तो अगदी फोडा ते करणार हा म्हणजे काम करणार काम करा मला करायचं हा समज घ्या हा. आणि तुम्हाला समज देतो हा. हा असल्या बायकोला जमलं तर सोडून द्या बर, बर, हा? बर, बर. कुठेतरी दुसरी लग्न लावून द्या हो. हा बघा हो भिंडोक बाई आहे तुमची हो मला कळतंय. भिंडोक अहो हा. अहो, साहेब हे पण काय आहे काय आहे अहो साहेब हे समन्स ना हा. हे मला गुन्हेगार म्हणून पाठवण्यात आलेलं नाहीये अरे बापरे हे मला साक्षीदार म्हणून समन्स पाठवण्यात होय आलंय काय? म्हणजे मला साक्ष द्यायला जायचंय साहेब जाते ते याला, पण या. जरा थांबता का कशाला हे काय ऐका ना जरा काय अगं काय इथे धरून ठेवा अरे, कशाला जाऊ? अहो, एक छोटासा खून ओ, 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 Seriously? अगं थांब. अगं